आणि आजच्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदाधिकारी मला या धम्मस्थळीच्या बद्दल सांगायला मी जास्त बोलू शकतो नाही, मी बोलत नाही, परंतु मी सुद्धा ह्या बौद्धस्थळामध्ये 3 वेळा आलेलो आहे. मला ह्याच्या मी जरी अंकीबद्ध असेल तर मला त्यांचा चांगला अनुभव आहे. मला एकच सांगायचं आहे महिलांना आणि पुरुषांना सुद्धा, जसे धन मन तन सोडून बुद्धगयासाठी दर्शनासाठी आला आणि स्थळ पाहण्या भगवान बुद्धाचं स्थळ पाहण्यासाठी आला, त्या पद्धतीने तुम्ही इथून काय घेऊन जाणार आहे हे पहिलं मी नाही तर अजूनही काही लोकांच्या मनात आहे इथं एक आणि तिथं एक, घरात एक आणि बाहेर एक, ते नाही झालं पाहिजे. मला एक सांगायचंय, कारण मी सुद्धा सांगतो माझी आता 75 मी आता पुढल्या महिन्यात 75 माझं वय होणार आहे. पण मी अंगठेबहादूर असून मी फार म्हणजे जवळजवळ पुणे जिल्ह्याच्या लास्ट टॉक रायगड ते पुणे जिल्हा तिथं राहतो, खेड्यात राहतो, परंतु माझे 3 टाइम झालेले. पण जसं बाबासाहेब ज्या वेळेला आम्हाला 1961 साली धर्मांतरण केलं, तिथपासून आमच्या फक्त रक्तात उतरलेलं आहे, मनात उतरलेलं आहे बाबासाहेब आणि भगवान बुद्ध ह्या दृष्टिकोनातून राहतो. आता आम्ही काय शिकलो सवय नाही, पण आम्ही ज्या पद्धतीने राहायचं, माणसं बाई संघ कसं राहायला पाहिजे, आई संघ कसं राहायला पाहिजे, दादा संघ कसं राहिलं, बापा संघ कसं राहिलं, हे प्रत्येकाला सांगणार. आणि जेवढं आपण एका मताने एका चित्ताने राहू, जेवढे एकमेकाला संस्कार करू कधी जास्त कर. तर मला एवढंच सांगायचं महिलांना काय एक म्हणतात ना, एका महिलेच्या जिच्या हातात पाण्याची दुरी ती सगळ्या जगाचा उद्धार करेल. तर मी अधिकार होता माझे 2 शब्द सांगण्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. इथंच थांबतो. त्यानंतर मितनवरे साहेब आपले 2 शब्द त्यांनी अनुभव सर्व महामानवांना भारतीय बौद्ध महासभा ज्यांनी निर्माण केली ते माझे बाबासाहेब आंबेडकर यांना संकल्पना व संस्थेचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आमचे रवाळ साहेब, महासचिव आमचे खोरा साहेब व पर्यटक उपाध्यक्ष माझे गुरु पवार साहेब, हे तालुक्याचे अध्यक्ष माझे पुतणे गायकवाड साहेब, विनोदी सम्राट, सगळ्यांना व्यवहार त्यांनी दिली, तर मनाने शेवटी त्यांनी भाग घेतले. माझे डोळे सांगितले मुळशी तालुक्याचे अध्यक्ष त्यांना माझा हा पूर्ण परिवार आहे. 15 दिवसात आहे, त्यामुळं मग मी माझा घरचा परिवार विसरून गेलो. आणि तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती, इथून पुढे एकाने 5 पर्यटक जमा करा. हॅलो, तुमचं नाव लौकिक करा. मी सुद्धा पुढच्या वर्षी 5 पर्यटक माझे घरचे आणणार. आता पवार सरांनी आणि मी जवळजवळ 2 महिने जमा करीत त्याच्यात आमचे मेमणे, त्यांची भावनी बहिणी, माझे मित्र अतिशय उत्कृष्ट ही सहल साहेबांनी आपल्या इथपर्यंत आणली, त्यांच्याबद्दल मी धन्यवाद. आणि मला
त्यांनी चांगला मार्ग दाखवला याबद्दल मी त्यांची अभिनंदन करतो. त्यांनी चांगली झाली. जास्त काही बोलला असेल तर क्षमा करा. त्यानंतर त्यांनी 15 दिवस आपल्याला गाडीमध्ये देखील आपला उत्सव वाढवला आणि आपलं मनोरंजन केलं. असे बरीचशी गायक बोलीत काय बोलले ते इथं बोलायचं. बोलीत काय बोलले नाही, आपल्या सहकाऱ्यांनी आहे ना बरंच काय बोलले खोलीमध्ये दोन मिनिटं या. बरं तिथून बोला, चला बोला, तिथून बोला बोला. सर उभे राहून बोला. तिथून बोला, उभं राहून बोला. सर उभा मला नाही बोल. सर बरंच काय बोलताय सर उठा. या पुढे या. सभेचे अध्यक्ष इकडे या पुढे तुम्ही. बरंच काय बोलताय सर एकदम सुंदर झालेली. 2 मिनिटात आपलं अनुभव सांगायचं आणि सहलीला शुभेच्छा द्यायच्या. हा होती सगळी होती. अहो हे प्रत्येक जण 10 पर्यटक आणणारे व्यक्ती आहेत. यांना माग याच्यासाठी ठेवले का हे समाजात काम करतात ती लोक. सर्वांना ही जी सला आहे ही ऐतिहासिक सला आहे आणि या ठिकाणी जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे. पण एवढंच बोलू शकतो की ही सहल ऐतिहासिक असेल, पुस्तकामध्ये कायम स्वरूपाची अजरामर असेल. या लवंडे गुरुजी आपला अनुभव या ठिकाणी थोडासा